छत्रपती शिवाजी महाराज की जय, माते की दिवा साहेबांचा। नमस्कार, मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील, लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे म्हणून रश्मिता पोपटे हे अमरून उपोषण करत आहेत। त्यांचे तब्येती खालवले आहे। या उपोषणस्थळी कामगार नेते संदेश आलेले आहेत। तर आपण या उपोषणस्थळी भेट दिलेली आहे। मनसेची एक आक्रमक भूमिका असते, आपण या सगळ्या आक्रमक भूमिकेकडे मनसेची भूमिका कशा प्रकारची? पहिलं तर मी कुठल्याही पदाधिकारी नाव घेणार नाही, कारण की माझ्याकडे पक्ष लांब आहे। माझ्याकडे पहिला माझा स्थानिक गावाला समजलं का, त्यासाठी मी तर आलोय। कुठला पक्ष घेऊन मी तर आलो नाहीये। आता आजचा 4था दिवस आणि ताईची अवस्था मी बघितलेली आहे, सर्वांनी बघितलेली आहे। म्हणजे सरकारला थोडा दुःख वाटत नाही का या गोष्टीचा? का यांनी हा जो उपोषण केला हा पैशासाठी केला नाहीये का सत्तेसाठी केला नाहीये? आज मला दुःख या गोष्टीचं वाटतं का या स्थानिक मध्ये आमचे गाववाले एवढे आहेत, आमदार आहेत, कोण खासदार आहेत, कोणी आले नसतील। मला बोलायचंय की आज ती मुलगी गरीब आहे, ती मुलगी तिला काय परत नाहीये। कसं आहे तिचं म्हणणे काय, दिबा साहेबांमुळे आज आम्ही आहोत, त्यांचे मुले आज आम्हाला दोंगात भेटतात। हा संघर्ष घेऊन इथे उभारलेली आहे। आज 4था दिवस आहे, कोणताही अन्न नाहीये, कोणता पाण्याचा थेंब सुद्धा त्या ताईने पिला नाहीये। पण तरी सुद्धा या सरकारला थोडी सुद्धा किव येत नाही, दया येत नाही। याचा अर्थ काय? याचा अर्थ आपलेच काही हरामखोर आहेत, भडव, डायरेक्ट बोलणार भडव, चक्क बोलणार, चक्क्यापेक्षा पक्क बोलणार मी। मला बोलायचंय तर हे आपली गाववाली, आपली स्थानिक, आपली आगरी कोली, आदिवासी समाज, जैविक समाज, हा समाज आपला एक समाज आहे। तर एक समाज येऊन या ताईला मदत केली पाहिजे। पण कसं आहे माहिती का, जे वरचे लेवलला बसलेत ना ते काय करतच नाही ना, त्या लोकांचे क्षेत्र हलवले ते हलणार ना। आणि मला बोलायचं आहे, जे काय ज्याचं नाव येणार पुढे मला माहित नाहीये। मला सरकारला एकच बोलायचं आहे, जी ताई झोपलेली आहे की तिथे 4 दिवसाचे उपोषण केलेलं आहे, हे ताईने पैशाने केलं नाहीये। मला एकच बोलायचं आहे का तुमच्याकडून ती खुर्ची मागितली का, सत्ता मागितली का, पैसा मागितला का? नाही। जागा कोणाची? आमची। कोणाचं? महाराष्ट्र आमचा। जमीन कोणाची? आमची। गाव कोणाचा? आमचा। मग नाव का तुमचा? मग नाव कोणतं असणार? आमचं नाव असणार ना। हा, म्हणून एकच बोलतो मी, आतापर्यंत बोलतो, माझा बोलणं आहे कडवा, पण जो गावाला असून, स्थानिक असून, आगरी कोली असून जर माझ्या गाववाल्यांना, भूमिपुत्रांना सपोर्ट करत नसाल तर 1 नंबरचा हरवा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, माते की दीपावली साहेबांचा। पाहायला गेलं तर तुम्ही आता म्हटलं की कुठल्याही पक्ष, प्रांत, संघटना न बघता दिबा पाटलांचं नाव हे कशा प्रकारे मिळेल हेच फक्त लक्ष धोरण असलं पाहिजे। पण इतर मान्यवरांना, इतर पदाधिकाऱ्यांना काय आव्हान असेल? आता कसं आहे बघा, आता जे कोणी आलेत त्यांना माझं तर मी नमस्कार बोलतो का, तर ते वेल करून आलेत आणि यायलाच पाहिजे। पण जे कोणी आलं नाहीये ते पण काही लोक फसले असतील कोणत्या कामामध्ये। माझं म्हणणं आहे हा सर्वात आपला महत्वाचं काम आहे। या ताईचा जीव धोक्यामध्ये जाईल, लक्षात घ्या। आज 4 दिवस त्या ताईने अन्न नाही, पाणी नाही पिला। अरे आपल्याला जर 2 तास पाणी भेटलं, आपण किती आहे हलवाल करतो, अरे मला पाणी पाहिजे, मला जेवायला पाहिजे, भूक लागली, ताण लागले, पण ते 4 दिवस ताईने काही खाल्ला नाही, थोडे किव पाहिजे ना। मला एकच बोलायचं आहे, बाकीने तुम्ही मला घेतलं नाही, मी बोलत नाही, पण माझे जे गाववाले आहेत, जे स्थानिक आहेत, मग त्याने एकच बोलायचं आहे की या ताईला सपोर्ट करा ना। ते एकदा अशी वेळ येईल ना, आज ताई वेळ आलेली आहे, तुमच्याकडे करोड रुपये असले ना, तुमच्या एकदा वेळ येईल। हा शब्द लिहून घ्या। हे होते मनसेचे कामगार नेते संदेश भाई। त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे की पक्षपात, पक्ष, प्रांत, संघटना न बघता दिबा पाटलांचं नाव कशा प्रकारे नवी मुंबई विमानतळाला लागेल हाच संकल्प आपल्या डोक्यात असला पाहिजे। आपली प्रतिक्रिया या संदर्भात कशी आहे कमेंटद्वारे अवश्य कळवा। कॅमेरामन राम शिंदेसह अक्षय कांबळे, पनवेल, नवी मुंबई। धन्यवाद।